हॅलो हॅलो बोल ना. अरे एवढे सकाळी सकाळी कशाला कॉल केलास? अरे तुझी आठवण येत होती. अरे हो बाबा, ते घरीच आहेत, अजून कामावर नाही गेली. कुठे ते? आंघोळ करतायत. येतील माहितीये का? येथे मला पण खूप आठवण तुझी, पण ते कामावर गेल्यावर दिवसभर बोलतोच ना आपण. आज भेटायला यायला लागली. सांगते, फिक्स नाहीये माझं. बाहेर नाही, आज भेटायला यायचं. हो बाबा ठीक आहे, बघते. हा ठीक आहे. ओके बाबा, लव यू टू. काजल, उशीर टाइम बरं. हा आले. काजल, तुझा फोन दे बरं, थोडं मला काम आहे जरा. माझा फोन कशाला? अरे जेव्हा मी तुझ्याकडे फोन मागतो, तू असं काय रिॲक्शन करते रे? पासवर्ड सांग. विश्वास नाही वाटत माझ्यावर? विश्वास विश्वास तर खूप आहे तुझ्यावर. काजल, नाराज झालीस? ना. अगं तुला दुखायचं नव्हतं. अगं मला काम होतं म्हणून फोन घेतला होता. मग एवढा रागात घेतला? रागात घेतला नाही का काजल, पण जेव्हा मी तुझ्याकडे मोबाईल मागतो, तू असं काहीतरी रिॲक्शन करते जसं तुझं काहीतरी चुकतंय. चुकीचं काय हो? पण असं वेगळं मला वेगळं वाटतं ना. मग तुम्ही असं फोन मागता, मला वाटतं तो म्हणजे माझ्यावर विश्वास नाही म्हणून. विश्वास आहे का? म्हणून तर आतापर्यंत तुझा फोन चेक पण केला नाही. कशी तुझ्या फोनचा पासवर्ड पण माहित नाही मला आतापर्यंत. मग आज चेक केलं का तुझा फोन? माझा विश्वास नाही म्हणल्यावर दिला ना, नाहीतर केला का? विश्वास आहे म्हणून चेक केला नाही ना. माहिती मला तुमचा विश्वास आहे माझा. वाटतं का तुम्हाला मी चुकीचं करते म्हणून? असं वाटत नाही, पण जाऊ दे, सोड. तू शॉपिंगला जायचंय ना? बरं, हे घे पैसे, शॉपिंगला जाऊन. आणि हो, ऊन लय जास्त आहे, जरा सांभाळून जा. जाताना रिक्षा वगैरे घेऊन जा. जाऊ मी? झालं तुझं? पैसे घेतले म्हणजे झालं. मग काय करायचं? अरे मला डब्बा बिब्बा दे ना, मला पण जायचंय ना. विसरलं, माझा बोनस रागात घेतला. काजल, मी बाहेर जातोय, पण माझा जीव तुझ्या जवळ आहे. ओके? स्वतःची काळजी घे. चल येऊ? हॅलो हॅलो, कुठे आहेस? घरी. हो का? मग येऊ नको तुला भेटायला? अरे ये ना. हा येते. तू रेडी हो, मी येते अर्ध्या तासामध्ये. खरंच का? हो. मग बाबा गेला का? हो गेला आताच. गोड गोड बोलून त्याच्याकडून पैसे घेतले, घेतलेस? दिले 400-500 रुपये.
हो का? हो, लय जीव आहे तसं बोलत होता आज. तुझ्यामध्ये जीव आहे माझा, असं आणि तसं. असं वाटत होतं कधी जाणार हा बाहेर आणि मी कधी तुला फोन करणार माहितीये का. सकाळून तुझा फोन येत होता, अरे मी तुला बोलले नाही माहितीये का. खरंच सॉरी बरं त्याच्यासाठी. ओके ओके, टेन्शन घेऊ नको. तू खरंच सांगतेस ना? हो रे. बरं ठीक आहे, नाही येत जा. मजाक कर, तू करतेस. येते म्हणलं तर. वा. आणि पटकन यायचे माहितीये का. तो येतोय अजून वेळा. त्याला यायच्या आधी 6 वाजायच्या आधी घरी यावं लागेल. अरे तेच नाही, ते गेला तर ड्युटीला. मी काय घ्यायला? नको नको, इथे सगळे लोक बघतात माहितीये ना. ती आंटी आहे ना शेजारी, ती लगेच लावून देते. बरोबर, ठीक. तोंडाला बांधून ये. बरोबर. ऐक ना, अरे ते पार्क मध्ये सगळी लोक आहेत आमच्या तिथली. तू काय कर, आपण आधी भेटत होतो ना तिथेच ये. बरोबर. हा मी आले बघ इकडून, तू ये. बरं ठीक आहे, आलो. हा. आलास? ऊन आहे ना खूप बाहेर. खूप वेळ लावलंस ग. भाटाचीन बसायचं होतं का. कामधंदे असतात आमच्या माग, सगळं करून यावं लागतं. मी काय बिन लग्नाची आहे का. लग्न झाले, घरचं सगळं बघावं लागतं. त्या बाबाला आधी पाठवावं लागतं. तो एक आहे ना डोकं खायला माझं. तेवढं डोकं खात होतं दिन सोडून. हो का. तू करशील का मग लग्न माझ्यासोबत? हो ना, कधी पण राजी घ्यायची असं. नाटक तुझ. जेवण वगैरे करून आलास की नाही? नाही, तुला भेटत ना जेवणच कशाच भूक लागत नाही. म्हणजे तू अजून जेवला नाही? जायचं टायमाला आपण दोघं जेवण. थोडंफार खाऊन यायचं ना. वेड्यासारखं करतो मग. एका भेटीसाठी किती वाट बघावी लागते ना रे. हो ना, म्हणून म्हणतो पळून जाऊ. तुझं सारखं तेच असतं, पळून जाऊ पळून जाऊ. आधी कुठे गेला होता काय माहिती, आता जोर आलाय तुला. त्या बापान घोटाळा केला, नाही तर त्यासोबत लग्न केलं असतं. हो, मग लागायचं नोकरीला. कशाला माझ्या बापाने घोटाळा केला असता. फिरायचं इकडे तिकडे गावभर बोंब मारत, कशाला देईल. आता काय बोलतच बसते का. एखादा हात तरी कर ना. जाऊ दे, मीच करतो. काय झालं? काय नाही ते. काय झालं तुला? मलाच कळत नाही रे काय होतंय. पण असं वाटतंय काहीतरी चुकीचं करतेय मी. अगं, आपण मागलच्या 5 वर्षापासून सोबत राहतो, तेव्हा तुला काय वाटलं नाही? मला समजत नाहीये काय झालंय. खरंच रे, खूप चुकीचं करतेय मी माहितीये का. असं नाही वागायला पाहिजे. तुला माहितीये, दिवसभर कामाला जातो, जेवायचं विसरून एक टाइम पण मला फोन करायचं विसरत नाही. दिवसातून 10 वेळा फोन करतो, तरी त्याचा एक फोन रिसीव्ह करत नाही रे मी. दिवसभर तुला बोलत बसलेली असते, तरी संध्याकाळी येऊन आल्याला विचारतो तू जेवली का ग. खूप जीव लावतो रे तो माझ्यावर. आणि आज सकाळी काय झालं माहितीये तुला. तुला चॅटिंग करत बसले होते मी, त्यांना काहीतरी चुकीचं वाटलं, येऊन जवळ बसले, फोन मागितला. मी खूप घाबरली माहितीये का. आणि एकच शब्द टाकला मी त्यांना, का हो.
विश्वास नाही का तुम्हाला माझ्यावर? एका शब्दात फोन वापस दिला त्यांनी. खरंच रे, खूप चुकीचं करतोय आपण. मग आता काय करायचं? तुला काहीच करायचं नाहीये रे. जे करायचंय ना ते मला करायचंय. सचिन ऐक, आता मी घरी जाते. घरी जाऊन काय करणार आता? आजवर जे काही केले ना ते सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. तू काय एडी झालीस का? स्वतःच्या पायावर करड मारून घेतायस? नाही रे, चूक केली आहे ना मग शिक्षा तर भोगावी लागेल. हे तर मामी दिसते. मामालाच फोन लावतो. हॅलो मामा, कुठे आहेत तुम्ही? बर, मामी कुठे आहे? अहो घरी नाही मामी. इथं रानामध्ये येऊन कोणाला तरी बोलायला लागली त्या सावकाराच्या रानात. लवकर या, मी तुम्हाला त्यांचा फोटो पाठवतो. हो हो या. चल जाते मी. अगं काजल ऐक ना. अगं काजल ऐक. तुला जायचं ना तू जा, पण शेवटचं हात तरी देऊन जा. काय झालं का? ते आले. अरे सचिन, अहो सॉरी. अहो मी तुम्हाला सांगणारच होते माहितीये का. काय सॉरी आहे ग काजल, मी तुझ्यावर एवढा विश्वास केला आणि तू माझा असा घात केलास. अहो माफ करा. काजल, मी कधी कोणावर प्रेम केलं नाही. माझं तर पहिलं बी आणि शेवटचं पण तूच होतीस रे. तू पण असं केलं. थोड्या वेळेस माफ करा. हो काय माफ करू अगं, त्याच्यापेक्षा चांगलं तर तुम्हाला झेर देऊन मारून टाकला असतं. अहो असं बोलू नका. तू तुम्हाला जिथे आपण मारून टाकलंस रे, जिथे आपण मारून टाकलंस. जर एकदा जरी म्हणले असतेस ना मला की तू आवडत नाहीस मला, तर मी तुझ्यासोबत कधीच लग्न केलं नसतं. कधीच नाही. आणखीन मी जास्त दूर गेला नसेल तो, त्याला कॉल कर आणि त्यासोबत निघून जायचं. अहो नाही हो, असं करू नका. माफ करा मला. खरंच तू लहान आहे माफ. तू माती करायच्या लायकीची आहेस का? एवढ्या वेळेस करा हो, परत नाही करत असं. खूप वाईट केलंस ग तू. काजल, तुला आजाद राहायची खूप सवय आहे ना. तुला बाहेर खूप फिरू वाटतंय. आजपासून आजाद केलं तुला. अहो माफ करा हो, एवढ्या वेळेस चुकलं माझं. नाही अगं, तुझं माझं साथ एवढंच. अहो ऐका ना, असं करू नका. ऐका ना. हो